पुण्याच्या हडपसर परिसरातील टिपू पठाण विरोधात काळे पडळ पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 100/25 मध्ये मोका कायदा लागू करण्यात आला होता। मात्र या प्रकरणाची सविस्तर नोंद, तपासाची प्रगती आणि कायदेपत्र तपासल्यानंतर विशेष न्यायालयाने टिपू पठाणला जामीन मंजूर केला आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग आता प्रत्यक्षात मोकळा झाला आहे। वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुद्दा प्रत्यक्षात सिव्हिल डिस्प्यूटचा होता आणि त्यावर मोका लावणे चुकीचे होते असा दावा त्यांनी न्यायालयात मांडला। आरोपीचा कोणत्याही गंभीर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले। त्यामुळेच न्यायालयाने दाखल गुन्ह्यांमधील कायदेशीर त्रुटी लक्षात घेऊन जामीन मंजूर केला। वकिलांनी दाखल गुन्हे खोटे आणि गैरवापरावर आधारित असल्याचेही म्हटले। टिपू पठाण विरुद्धचा आणखी एक गुन्हा 400/25 पूर्वीच डिफॉल्ट बेलवर निकाली निघाला होता। मोका हा शेवटचा प्रलंबित मुद्दा होता। आता या प्रकरणातही जामीन मिळाल्यामुळे सुटकेची प्रक्रिया पूर्ण होताच बाहेर आणला जाणार आहे। तसेच त्याच्यावर JMFC अंतर्गत ट्रिबल डिस्प्यूट प्रकरण प्रलंबित असून त्यातही लवकरच जामीन मिळू शकतो अशी अपेक्षा वकिलांनी व्यक्त केली। या प्रकरणात तपास करणाऱ्या ACP नम्रता देसाई यांनी वेळेत ॲक्टेशन न घेता मोका प्रक्रियेत त्रुटी केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले। त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात कारवाईचे निर्देश दिले आहेत। तपासातील फेरफार आणि विलंब लक्षात घेता त्यांच्यावर विभागीय कारवाई होण्याची शक्यता आहे। टिपू पठाण याच्याबाबत वकिलांनी दिलेली आणखी एक माहिती म्हणजे गेल्या रमजान ईद नंतर झालेल्या ईद मिलन कार्यक्रमानंतर DCP 5 यांनी त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन 110 लागू करून त्याला 10 दिवस डिटेन केले होते। नंतर सेक्शन कोर्टाने हा आदेश रद्द करून त्याला मुक्त केले। मात्र 10 एप्रिल 2025 रोजी बाहेर पडताच दुसऱ्याच दिवशी 11 एप्रिल त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि 100/25 प्रकरणात मोका लावण्यात आला। अटकेनंतर पोलिसांनी काढलेली धिंडी चुकीची असल्याची तक्रार JMFC कोर्टात दाखल करण्यात आली असून अशा प्रकारचे प्रदर्शन करण्याचा अधिकार पोलिसांना नाही असा दावा करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात टिपू पठाण, एजाज अत्तार यांच्यासह एकूण 14 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे। त्यातील सर्व प्रकरणे सिव्हिल डिस्प्यूटवर आधारित असल्याने मोकाचा गैरवापर झाल्याचे वकिलांचे स्पष्ट मत आहे। जामीन प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर टिपू पठाण पुढील काही दिवसात जेलमधून बाहेर येणार आहे। सुटकेनंतर तो मुक्तपणे फिरू शकतो। मात्र पुढील 3 वर्षे न्यायालयीन तारखांना उपस्थित राहणे त्याच्यासाठी अनिवार्य असणार आहे अशी माहिती वकिलांनी दिली आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।